तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत M45 या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती। हे बुरशीनाशकामध्ये कोणता घटक असतो, त्या हे बुरशीनाशक कोणकोणत्या रोगावर प्रभावी ठरतं, तसेच याचं वापरण्याची योग्य वेळ, प्रमाण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, M45 हे बुरशीनाशक येतं ते इंडोफिल कंपनीचं येतं। तर या बुरशीनाशकामध्ये आपल्याला हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे, म्हणजे रोगाच्या संपर्कात आल्यावर बुरशी कंट्रोल करण्याचं काम हे करतं। शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला वेटेबल पावडर फॉर्ममध्ये मिळतं। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात यामध्ये घटक कोणकोणते असतात। तर यामध्ये मुख्य घटक मँकोझेब असतो, याचं प्रमाण यामध्ये 75% असतं। शेतकरी मित्रांनो, हे जे बुरशीनाशक आहे ते डायथिओकार्बोनेट वर्गातील बुरशीनाशक आहे। यामध्ये आपल्याला दोन सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात, एक म्हणजे झिंक आणि मॅग्नीज यामध्ये मिळतं। तर शेतकरी मित्रांनो, यामुळे काय होतं, झाडाची रोगप्रतिकारशक्ती बळकट बनण्यासाठी आपल्याला हे उपयोगी येतं। तर आता आपण जाणून घेऊयात M45 या बुरशीनाशकाचे आपल्याला फायदे काय होते। तर एक म्हणजे अनेक प्रकारच्या बुरशीपासून आपल्याला बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतं। पानावर संपर्कात आल्यावर रोग कंट्रोल करण्यास आपल्याला मदत करतं। संपर्क बुरशीनाशक असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्वरित आपल्याला याचा रिझल्ट आलेला दिसून येतो। यामध्ये झिंक आणि मॅग्नीज असल्यामुळे झाडं हिरवीगार राहतात। तसंच आपल्याला इतर बुरशीनाशकांसोबत आपण हे मिसळून वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, एक म्हणजे महत्त्वाचा फायदा असा की हे बुरशीनाशक आपल्याला स्वस्तात मिळतं आणि परवडणारं असं बुरशीनाशक आहे। शिवाय रिझल्टही आपल्याला चांगल्या प्रकारे याचा मिळतो। तर आता आपण हे कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो ते जाणून घेऊयात। तर टोमॅटो असेल, त्यानंतर भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो असेल, बटाटा असेल, मिरची असेल, कांदा, त्यानंतर हरभरा, मका, भेंडी, भात, कापूस, द्राक्ष, फुलवर्गीय पिकांमध्ये झेंडू, गुलाब, शेवंती यांसारख्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। तर आता हे बुरशीनाशक कोणकोणते रोगावर प्रभावी ठरतं, तर करपा असेल, मग तो आपण जर बघायला गेलो तर बटाटा, टोमॅटो यावर पडणारा करपा, त्यानंतर पानावरील टिपके असेल, तांबेरा रोग असेल, अँथ्रॅकनोज, त्यानंतर टिक्का डिसीज असेल हरभऱ्यावरील, भुईमुगामधील, त्यानंतर पावडरी मिल्डू असेल, यांसारख्या रोगावर आपल्याला M45 या बुरशीनाशकाचा चांगला रिझल्ट आलेला दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, याचे जर प्रमाण आणि फवारण्याची वेळ जर बघितली आपण, तर फवारणीसाठी आपण हे 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो। तुमचा जर 15 लिटरचा पंप असेल तर आपण 30 ग्रॅम प्रति पंपाला घेऊन याची फवारणी करू शकतो। शेतकरी मित्रांनो, 200 लिटरच्या बॅलरसाठी आपण हे 400 ते 500 ग्रॅम प्रति बॅलर मध्ये मिक्स करून 1 एकरासाठी आपण याची फवारणी करू शकतो। आपण जर शेतकरी मित्रांनो M45 या बुरशीनाशकाचा किमतीचा जर विचार केला तर आपल्याला 250 ग्रॅमचं पॉकेट हे 100 ते 150 रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकतं। याची किंमत तुमच्या वेगवेगळ्या भागानुसार कमी जास्त होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।